हजारो लाभार्थी महिलांचे मानधन ई-केवायसी प्रक्रियाअभावी रखडल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खऱ्या लाभार्थी वंचित महिला यामध्ये कार्यालयात मारतायत चक्रा. गेल्या काही महिन्यांपासून खात्यात मानधन जमा न झाल्याने शेकडो महिला जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या आणि प्रशासनाकडे आपली व्यथा मांडली. महिलांचे म्हणणे आहे की त्यांनी योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे सादर केली असूनही ई-केवायसी पूर्ण नसल्याचे कारण देत मानधन थांबवण्यात आले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून रखडलेले मानधन तात्काळ जमा करण्याची मागणी त्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या संख्येने महिलांची गर्दी झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलांच्या तक्रारी ऐकून घेतल्या तसेच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. ज्या लाडक्या बहिणींची केवायसीमुळे मानधन रखडले आहे ते तात्काळ पूर्ववत सुरू केले जाईल. मंत्रालयातून अद्यापपर्यंत कुठलीही लिंक आमच्याकडे आलेली नाही, कारण या लिंकचे अधिकार सर्व मंत्रालयात आहेत. त्यामुळे मंत्रालय स्तरातून लिंक आल्यास लवकरच ई-केवायसी केली जाईल. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये. कुणाचीही योजना बंद होणार नाही व भूलथापांना कोणी बळी पडू नये असे आवाहन यावेळी कुटे यांनी केले. तसेच याप्रसंगी या महिलांनी व नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन केले आहे की जे रखडलेले आमचे मानधन आहे ते तात्काळ सुरू करावे, कारण ई-केवायसी होत नसल्यामुळे आम्हाला मानधन मिळत नाही. त्यामुळे ही योजना जरी तुम्ही चालू केली असली मात्र योजनेत बऱ्याच अडचणी येत आहेत. या संदर्भात उमेश कोटे, विधी सल्लागार, जिल्हा महिला कल्याण विभाग, जालना यांनी अधिकृत माहिती दिली. याचसोबत भागवत कनके, भांबेरी ग्रामस्थ यांच्यासह सुनीता मोहन खरात, लाडकी बहीण लाभार्थी यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना त्यांचे दुःख व्यक्त केले. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना. आई, काय सांगताल तुम्ही, कशासाठी आज इथं आलात? आम्ही केवायसी नाही आमच्यावाली. आम्हाला इकडे तिकडे आम्हाला बोलले आम्ही जा कलेक्टर ऑफिसला जा, तिथं तुमची केवायसी नाही झालेली. आम्ही केवायसी का आम्हाला केवायसी पाहिजे. कशाचे केवायसी? लाडक्या बहिणीची. किती दिवसापासून बंद आहे? 11 पासून बंद आहे आमची केवायसी झालेली नाही. आम्हाला पैसे सगळ्यालाच लाडक्या बहिणीला चालू आहे. आम्हाला नाही, आम्हाला 11च्या महिन्यापासून भेटली नाही. आम्ही मला केवायसीला आधार लिंक करा बोलले. आधार लिंक आमची झाली नाही टायमाला, आमची केवायसी बंद झाली. आम्हाला लाडकी बहीण बंद झालेली आम्हाला भेटत नाही. तुम्ही कुठून आलेत? आम्ही गडदे पांगरा. काय म्हणते मग मॅडम, मॅडम भेटले का? नाही भेटले, ऑफिसला नाही भेटले. काय माहिती आहे सरकारकडे तुमची आता? आम्हाला केवायसी पाहिजे, आमची लाडकी बहीण चालू पाहिजे. काय नाव आहे तुमचं? सुनीता खरात, सुनीता मोहन खरात. काय सांगाल, जिल्ह्याभरात बऱ्याच महिला ई केवायसी साठी फिरत आहे, काय सविस्तर माहिती काय सांगाल? यामध्ये शासनाच्या वतीने मी इथं जिल्हा महिला बाल विकास अधिकारी इथं लीगल ॲडवायझर आहे. या ठिकाणी लाडक्या बहिणीचा चार्ज हा माझ्याकडे आहे. आल्यापासून मीच बघतोय. शासन निर्णय काढून, परिपत्रक काढून आपल्याला लाडक्या बहिणीसाठी डिसेंबरपर्यंत ई-केवायसीसाठी मुदत दिलेली होती. त्यानंतर शासनाने ज्याची ई-केवायसी चुकलेली आहे त्याच्यासाठी देखील लिंक काढलेली होती. मग त्यामध्ये बऱ्याच जणांनी ती देखील केवायसी पूर्ण केलेली नाही आहे. आणि आज प्रशासनाच्या वतीने, शासनाच्या वतीने मला तुम्हाला एवढंच सांगणं आहे की बाबा आज शासनाकडून किंवा वरिष्ठ स्तरावरून ज्यावेळेस आम्हाला ई-केवायसीसाठी लिंक प्राप्त होईल किंवा एखादे आदेश येतील त्यानुसार आम्ही वृत्तपत्राआधारे आणि आमच्या पत्राआधारे ते आम्ही सर्व लाडक्या बहिणींना कळवतो की बाबा अशी ई-केवायसीसाठी लिंक आलेली आहे, आपण ई-केवायसी करून घ्या. सध्या ई-केवायसीसाठी लिंक आलेली नाही आहे. मला आपल्या जालना जिल्ह्यातील सर्व जनतेला सांगू इच्छितो. कारण काय होतं आहे की बरेच जण जर तुम्ही ई-केवायसीसाठी जर आमिषाला बळी पडत असताना कुणाच्या की बाबा इथं पैसे घेतात किंवा तुम्ही एवढे पैसे द्या, आम्ही केवायसी करून देतो, तर असं काही कोणी करू नका. कारण ई-केवायसीसाठी जर लिंकच नसेल तर ई-केवायसी तुमची लाडक्या बहिणीची होणारच नाही. आणि जर कोणी तुम्हाला पैसे मागत असेल की बाबा तुम्ही एवढे पैसे द्या, आम्ही तुमची ई-केवायसी करून देतो, तरी देखील प्रशासनाला या ऑफिसला आपण कळवावं. यावर आपण तात्काळ ॲक्शन घेऊ. मी ॲडव्होकेट उमेश कोटे, विधी सल्लागार, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, जालना. दादा, तुम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयात आला, नेमकं तक्रार काय आहे, काय प्रकरण आहे? तक्रार महिलाची जी लाडकी बहीण योजना शासनाने काढलेली आणि ती लाडकी बहीण योजना जवळपास या जालना जिल्ह्यामध्ये हजारो महिला आहेत. त्या जिल्हा अधिकाऱ्याकडे चक्र आणतात. तिथं
पण इथं आल्याच्या नंतर चौकशी केलं करतात आणि म्हणतात ते सांगतात केवायसीच नाही. तर मग आता हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल, एकनाथरावजी शिंदे असेल आणि सुमित्राताई पवार असते आणि यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर केवायसीचे आदेश देऊन केवायसी करून या महिलाचा प्रश्न सोडवावा. तुम्ही आता इतके दुरून आले, काय म्हटले मग मॅडमला भेटले? मॅडम भेटलेच नाही आम्हाला. मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी आहे? मुख्यमंत्र्याकडे आमची एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर केवायसीचे आदेश द्यावा. ई केवायसी नसल्यामुळे महिलांचे मानधन थांबले का? थांबलेच ना, केवायसी नसल्यामुळे त्यांना पगारच पडाना. लाडक्या बहिणीच नाही, नुसतं म्हणाला लाडक्या बहिणी पैसेच पडाना. किती महिन्यापासून बंद आहे? ते सक्रातीपासून म्हणजे काय नाही तुमचं? भागवत कणके भांबिरी.